आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं बाळा? तू झोपली का नाहीस? पाणी हवंय का तुला? पाणी देऊ? नाही, पाणी नकोय, तू हवेस. तू माझ्यापासून कधीच लांब नको जाऊस. ना ग, ये. कुठे जाणार मी? ये. अशी कशी लांब जाईन? इथेच आहे तुझ्या जवळ. तू मला नीट वेळच देत नाहीस. बापरे, दिवसभर तुलाच तर वेळ दिला ना. सकाळी मी तुला भरवलं, मग आपण कांदे बटाटे खेळलो, किती मज्जा आली. विसरलीस? नाही, कुठे विसरलीये मी. पण ते काल ना, आता 12 वाजले बरोबर, म्हणजे दुसरा दिवस सुरू झाला बरोबर. बरोबर. दुसऱ्या दिवसाची मज्जा आता करायची. चल आपण काहीतरी खेळू. ए नाही ग शक्ती, कांदे बटाटे खेळून माझ्या कमरेत उसन भरलीये. झोपू दे मला, आणि तू पण झोप. चल. सॉरी आई, शक्तीमुळे म्हणजे माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. मी तुला अजिबात त्रास देणार नाही. काय ग, शक्तीच ना तू नक्की? मला असं का वाटलं की तू अदिती सारखं बोलतेस. हो, मी तुझी शक्ती आहे. नाही, मी शक्ती आहे, आणि तू माझ्याकडे असं का बघतेस? काही नाही. आई, तू किती सुंदर दिसतेस. मी पण मोठी असताना अशीच दिसली असते ना. दिसले असते ना म्हणजे? दिसले असते ना म्हणजे मी पण मोठी झाल्यावर अशीच दिसेन ना. अशीच दिसणार आहेस तू. काय होतंय शक्ती? वाईट स्वप्न बघितलंस का? नाही, मग उलट मला असं वाटतंय की मी स्वप्नात आली. आई, मला तू खूप आवडते. माझं बाळ पण मला खूप 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 आवडतं. आता झोपा चला. मला नाही झोप येत. वा, म्हणून माझी झोप मोड केली ना. सॉरी आई, तू झोप, मी तुला नाही डिस्टर्ब करणार. आता कसली झोपते मी? झोप. खांडेकरांनी अजून मेल नाही पाहिला बहुतेक.
फोन करून बघायला लागेल. अरे फोन पण बंद करून बसलाय हा माणूस. काय ठमाबाई, झालात का फ्रेश? हो, खूप काम आहे का? कामाचा लोड आहे. हा थोडा. भक्ती, काय ग बाळा, काही हवंय का? नाही. माझी माझ्याकडे बघत उभी असते. काय झालं? बोल. बाबा, तू किती भारी आहेस. मला तू खूप आवडतोस. मी तुला मिठी मारू? तुला विचारायचं काय त्यात? ये इथे. अरे बापरे. बाबा, तू जगातला बेस्ट बाबा आहेस. अख्ख्या जगात हुशार आणि इंटेलिजंट आहेस. थँक्यू. काय ग, आज अचानक बाबांवर एवढं प्रेम कसं काय? काही झालंय का? नाही. काही मागवायचं आहे? बर्गर, पिझ्झा वगैरे? नाही. मग एखादं टॉय? मला दुसरं काही नकोय. मग फक्त तू आणि तुझं खूप खूप प्रेम पाहिजे. ते आहेच ग, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम. तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस. आणि शक्ती, तुला एक सांगू? आता आपल्या बरोबर आदिती असते ना, तर तुम्हा दोघींचे खूप लाड केले असते. तुमचे सगळे हट्ट पुरवले असते. तुम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नसतं. मी आहे ना, असं समज की माझ्यातच आदिती आहे. आज तू शक्तीवर प्रेम केलंस, ते आदितीला पण मिळणार आहे. म्हणजे? काही नाही, कधीतरी मी काहीही बोलते, ते मला पण कळत नाही. अच्छा, असं आहे का? अरे मी तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे. काय? डोळे बंद कर. सरप्राईज आहे, असं लगेच नाही मिळणार. तर डोळे बंद करते. आणि आता इथे बस. आलोच मी.
लाडू ग माझा. अशीच नेहमी आनंदी राहा, खुशी राहा. पण फक्त एका दिवसासाठी. मग मला फक्त शक्ती आणि तुम्हाला आनंदी असलेलं पाहिजे. चला मी निघू, 1-2 मीटिंग्स आहेत ऑफिसला. बाबा तू आजच्या दिवस नको ना जाऊ. अगं बाळा, महत्वाच्या मीटिंग्स आहेत म्हणून ऑफिसला जावं लागणार आहे. आणि मी नाही गेलो ना तर तुझ्या आईला जावं लागेल. चालेल तुला? मला तुम्ही दोघं घरात हवाय. आपण आजच्या दिवस टाइम स्पेंड करूया ना. बाळा उद्या रविवार आहे, सुट्टी आहे. उद्या करूया ना मस्त टाइम स्पेंड. चालेल? पण उद्या मी नसणार. मला आज रात्री शक्तीचं शरीर सोडावं लागणार. काय ग, काय झालं? काय नाही, तुझं ऑफिसला. आपण उद्या धमाल करूया. कोणाचं ग माझं बाळ ते. चला हे घे. कमला मावशी, मी निघतो. अहो पण तुमचा नाश्ता? नाही, मी ऑफिसमध्येच खाईन काहीतरी. चला येतो, मज्जा करा. निरोप घ्यायचा होता तर डायरेक्ट माझ्याकडे बघून माझं नाव घेऊन निरोप घ्यायचा ना. असो. शक्ती, चला ब्रेकफास्ट करून घेऊया. कमलाई, रूपा, ब्रेकफास्ट लावून घ्या. चला ब्रेकफास्ट करूया पटकन. रूपाताई, कमलाई, नाश्ता घेऊन या. भूक लागली आम्हाला. हो हो, खूप खेळून खेळून भूक लागली हो ना. काय नाश्त्याला? पोहे आणि शिरा. अरे वा, काय खरं नाही, चिवताईच्या आवडीचा शिरा आहे. मला पोहे चालतील. काकी नको. मी भरवू? नको. कडेवर घेऊन भरवू का? प्लीज नाही. हा, ते कांदे बटाटे खेळून माझी कंबर दुखतीये. प्लीज नाही. नाही आई, कड्यावर नको घेऊ. नाश्ता तर आवडीचा आहे तुझ्या. काय झालंय? आई, मी तुला भरव. अगो बाई, ऐकावं तर नवलच आहे. कधी नवत ते आज चक्क तू आईला भरवणार. मॅडम करून घ्या लाड. लेक म्हणते तर लेकीच्या हाताने आज खाऊन घ्या. हो चालेल ना. तशी मी काल खूप मेहनत केलेली आहे. मला आता तुझ्याकडून लाड करूनच घ्यायचंय. मी काय म्हणते, मला कडेवर घेऊन भरव. आई तू पण. कमलाजी, रूपा मावशी, तुम्ही पण बसा ना. हो. मी जर तुम्हाला भरवलं तर चालेल? हो चालेल ना, जशी तुझी इच्छा.
हे काय, सगळा नाश्ता तू आम्हालाच भरवलास. ग बाई, हो ना. ये, मी तुला भरवते. आई, तू एक गोष्ट विसरतीयस. आता काय? मी कधी आंघोळीच्या आधी नाश्ता केलाय का? ठीक आहे, चल आंघोळीला जाऊ, मग नाश्ता करू. मला आवडेल, पण आजचा एक दिवस कमलाजी तू मला आंघोळ घालशील? ठीक आहे, मी घालते तुला आंघोळ. चला चला लाडू बाई. शक्तीला कमलाईची ओढ कधीपासून लागली? मला मारू नका. याच्या पुढे तुम्हाला सांगितल्याशिवाय तुमच्या लॅपटॉपला हातच लावणार नाही, या बेल्टची शपथ. हे बघा, तुम्ही मला वाटल्यास उठा भाषा काढायला सांगा, काढतो. ये तू उठा भाषा कडून उपयोग काय? त्यापेक्षा षटकार मारून तुझा सत्कार करतो. अरे वा 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 वा, राव साहेब क्रिकेट टीम मध्ये जायची तयारी वाटतं. बसा. मामा मामा, हे बघ, किंग बॉसने मला मारलं आणि मी जर हवेत उडालो ना तर माझी कॅच घे. कारण क्रिकेटमध्ये कसं कॅच घेतल्यानंतर खेळाडू आउट होतो, पण इथं परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे माझी कॅच घेतली तरी नाही घेतली तरी माझी विकेट कन्फर्म आहे मामा. ये चप. मामा तुम्ही बोला, कसं काय येणं केलं? घरी सगळे ठीक? काय सांगू साहेब तुम्हाला, अहो घरचं काही विचारूच नका ना. अहो माझा भांजा तो यश आता कायमचाच घरी आला ना. त्याची मैत्रीची जवळीक वाढून राहिली, ते दिसून राहिले ना आम्हाला. आणि आमची अवस्था हो चित्रविचित्र होऊन राहिली ना. मामा काय झालंय ते स्पष्टपणे सांगा. आता काय सांगू तुम्हाला साहेब, तो यश आम्हाला घरातून बाहेर जा म्हणून राहिला आणि त्याची बायको त्याला काहीच बोलत नाही ना. हो ना, आम्हाला तर वाटतं साहेब आता पुन्हा एकदा आम्हाला झोपडपट्टीत जाऊन राहावं लागतंय. त्याची काही गरज नाहीये. तुम्हाला जर त्या घरातनं बाहेर काढलं तर तुम्ही इथे आमच्या घरी येऊन राहू शकता. त्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत, हे तुम्हाला माहिती आहे ना? हो हो मामा, लवकरात लवकर निघून या. मी इकडे एकटाच मार खात असतो, तुम्ही आलं तर आपण थोडं थोडं शेअर पण करू. अरे तू जरा गप्प बस ना. अरे ती मैत्रीचे शब्दाचे घाव आम्हाला कमी का, त्यात तुझी भर. साहेब नाही नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ना, पण मैत्रीच्या आयुष्यात जर विष कालवायचं असेल ना तर आम्हाला त्या घरात राहणं गरजेचं आहे आणि तेच आपल्या फायद्याचं आहे ना. हेही खरंच आहे म्हणा. रावसाहेब, हो रावसाहेब. हो बाबा, या 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 या, बसा बसा बसा. कसे आहात बाबा? करुणा, आत्ताच्या आत्ता गोड काहीतरी खायला मागव. आपल्याला जे हवं होतं ते झालंय आता. बाबा, तुम्हाला इकडे गोडदोड खायची इच्छा झाली, पण माझी इकडे वेगळी मोडतोड होता होता वाचली. बाबा तुम्ही बोला. शक्तीच्या शरीरात आदितीच्या आत्म्यानं प्रवेश केलाय. आता जी घरात वावरते ती शक्ती नाही, आदिती आहे. काय बाबा, काय पण काय बोलून राहिले तुम्ही? म्हणून शक्तीच्या शरीरात आदितीचा आत्मा, काय बांग पिऊन आले काय? ए मूर्ख माणसा, तुझ्यासारखं समजू नको मला. मी जे काय बोलतोय ते शुद्धीत बोलतोय. आला का ध्यानात? खरंच? एक मिनिट. जर शक्तीच्या शरीरात आदितीचा आत्मा आहे तर मग शक्तीचा आत्मा कुठे आहे? शक्तीचा आत्मा घरातच आहे, पण तो कोणालाही दिसत नाही. नाही म्हणजे हे काय ऐकून राहिलं मी? खरंच असं होऊ शकतं? जे न मरता एखाद्याचा आत्मा दुसऱ्याच्या शरीरात घुसू शकतो असं? आदितीच्या आत्म्यानं ते शक्य केलंय. मला एक सांगा, या आदितीचा आत्मा खरंच एवढा पॉवरफुल आहे? होय, मी जे पाहिले त्याच्यावर माझा विश्वास आहे. दैवी शक्ती शक्तीकडे नाही तर आदितीकडे आहे. मेल्यावर आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा अशी त्याला दैवी शक्ती प्राप्त होते की तो स्वइच्छेने कुठल्याही शरीरात प्रवेश करू शकतो.
म्हणजे आत्मा मेल्यानंतरही अमर राहू शकतो? ए तांत्रिक बुवा, नीट समजावून सांगा, हा आत्मप्रवेश हे प्रकरण नक्की कसं घडलं? आदितीला आईची खूप आठवण येत होती. तिला आईचा स्पर्श अनुभवायचा होता. आदितीनं तिची इच्छा शक्तीकडे व्यक्त केली आणि मग आदितीच्या आत्म्यानं तिची शक्ती वापरून एक मंत्र उच्चारून शक्तीच्या शरीरात प्रवेश केला. म्हणजे आता शक्ती कायमची जगातून आऊट आणि आदिती येईल? नाही, हा बदल फक्त 1 दिवसापुरता आहे. ओके, तुम्ही म्हणताय तसं झालंही असेल, पण याचा आपल्याला काय फायदा? फायदा असल्याशिवाय मी एवढा खुश आहे का? आज रात्री 12 वाजता आत्म्याची आदला बदल होणार आहे. आदितीचा आत्मा शक्तीचं शरीर सोडेल आणि शक्तीचा आत्मा स्वतःचं शरीर धारण करेल.